नमस्कार. आपण आलेलो आहोत रानात. तर हाय माझा मोठा भाऊ आणि आम्ही ह्या रानात ऊस लावलेला आहे. बघू शकता. बघा ऊस बियाण्यात ऊस आहे, आत्ताच लावलाय. तर हे बघा आमचं रान आहे बघा. आमच्या रानावर धोक्यात पोर. थांबा ना. मित्रांनो, माझा भाऊ आहे बघा, तिकडे लहान बैलगाडीवर बसलेला आहे बघा. इकडे क्लिअर काही दिसेना. क्लिअर काही दिसेना बघा. थांबा. तर मित्रांनो, आपण शेतीनं जे खातो ते ह्या शेतातून मिळतं बघा. तिथे हे सगळं रान बघा आपलं. ते तिकडचं कोण आहे ते दाखवू शकत नाही बघा तुम्हाला, कारण की तिकडे बघा दूर जावं लागतं. मी तुला झूम करून दाखवतो तुम्हाला. कुठं सॉरी, माझा भाऊ जाऊ लागला तिकडे. म्हणलो कुठं चालला असं तसं. तर हे बघा राणे ॲग्रिकल्चर जे म्हणता तुम्ही इंग्लिशमध्ये, ॲग्रिकल्चर शेती म्हणजेच असतं बघा ॲग्रिकल्चर. तर पहिली त्याची स्टेप असते नांगरणी, त्याला इंग्लिशमध्ये प्लगिंग असं म्हणतात. त्याच्यानंतर ॲडिंग मॅनर्स म्हणजे माती त्याच्यात ॲड करणं, काय ते न्यूट्रियन्स घेतात ते. पुन्हा त्याच्यानंतर आणखीन खूप आहेत, पण म्हणजे 6 स्टेप आहेत त्याच्या, ते मी तुम्हाला नंतर सांगेन. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या विक्रम भांडवलकर चॅनलला सबस्क्राईब करा. तर म्हणजे ते असं आपलं चालू आहे. तर राणे बघा, हे आपलं ऊस पेरलाय बघा, तुम्हाला सांगितलं होतं मी पहिले. तर ते मी काय म्हणलं होतं की ॲग्रिकल्चरच्या जे स्टेप्स आहेत त्या मी तुम्हाला नंतर सांगेल. तर सांगतो मी थोड्या नंतर, म्हणजे नवीन ब्लॉगमध्ये सांगेल. पण आत्ता बघा सध्या हे ब्लॉग तुमच्या म्हणजे तुमच्या कामी येईन बघा. म्हणून जय